मालेगाव महानगरपालिका हद्दीतील संगमेश्वरातील फायनल प्लॉट क्रमांक 74 येथील म्युनिसिपल मराठी शाळेच्या जागेवर बेकायदेशीरपणे अभ्यासिकेचे बांधकाम केल्याप्रकरणी श्री गुलाब तानाजी पगारे, माजी नगरसेवक व अध्यक्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती मालेगाव यांनी मालेगाव येथील कोर्टात दावा दाखल केला आहे। सदर दाव्यात सार्वजनिक बांधकाम विभाग PWD मालेगाव व मालेगाव महानगरपालिका या दोघांसह इतर 6 जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे। या प्रकरणासंदर्भात गुलाब पगारे यांनी मालेगाव मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले। माझा आजचा जो विषय मी ज्या कारणासाठी साहेबांची भेट घेतोय, सन्माननीय मालेगाव महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त साहेब, की गेल्या 2018 पासून साहेबांना माहीत नसेल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक मालेगाव शहरात व्हावा, प्रशासनाने साहेबांना माहिती दिली नसेल। त्या संदर्भात त्याचं उद्घाटन झालं आणि मोठ्या थाटामाटाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं काम झालं। चांगलं आहे, त्याच्यात काही वाईट नाही, परंतु ते कोर्ट मॅटर असताना साहेब मला तुम्हाला सांगायचं, या ठिकाणी विधी विभागाचे दोंडगे साहेब देखील योगा उभे होते। तर दोंडगे साहेबांना हा सगळा विषय माहिती आहे विधी विभागाला, की फायनल प्लॉट क्रमांक 74 हे कोर्ट मॅटर आहे। PWD त्या ठिकाणी काम करत होते किंवा 2 ते 3 कोटी रुपयाचे, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी कोर्टाला वारंवार आपले विधी विभागाने सांगितले महापालिकेचे, आम्ही काम करत नाही, आमचा कुठलाही त्या ठिकाणी संबंध नाही। संबंध नसताना आम्ही माहितीच्या अधिकारात जेव्हा कागद टाकले, आमच्या हातात कागद आले, तर मालेगाव महानगरपालिकेने कोर्ट मॅटर असताना किमान अभ्यासिकेच्या नावाने 1.5 कोटी रुपये काढले। याचा साक्षात पुरावा मी आयुक्त साहेबांना देतो। या बाबतीत देखील महात्मा फुले स्मारक हे होणार, ही काळा दगडावरची रेग आहे, त्याच्यात काही दुमत नाही, परंतु अभ्यासिकेच्या नावाने एका ठिकाणी 2 एजन्सींनी काम केलं, हे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निदर्शनास आणून देण्याचं माझं काम आहे। म्हणून 1.5 कोटी रुपये त्या संदर्भात काढलं। कोर्ट मॅटर त्या ठिकाणी स्थगिती दिली होती कोर्टाने। मी पुन्हा कोर्टाला हे देखील सादर करतो, येणाऱ्या 17 तारखेला कोर्टात तारीख आहे, पण त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही बोमा मारून आम्ही विरोधक ठरतो, एखाद्या चांगल्या कामाला आम्ही खोडा घालतो म्हणून। या ठिकाणी साहेबांना माझी विनंती, समितीचा अध्यक्ष या नात्याने, की ह्या अधिकाऱ्यांवर चौकशी, विभागीय चौकशी बसवा, आणि चौकशी जे अधिकारी बेकायदेशीरपणे टेंडर काढतात यांच्या चौकशी झाली पाहिजे। एका ठिकाणी 2 एजन्स्या काम करतात, आणि काम करत असताना जे एस्टिमेट दिलं मला, त्या एस्टिमेटमध्ये प्रसार माध्यमांना मला सांगलंय की कुठं जायचं, खिडकी बसवली का, दरवाजे बसवले का कम्प्युटर घेतले, असा त्या ठिकाणी कुठलाही उल्लेख नाही त्या MB रेकॉर्डमध्ये। आणि माहितीच्या अधिकारात माहिती अर्धी अपुरी देत आहे, म्हणून अपील करून माणूस परेशान होतो। म्हणून मी सरळ कोर्टात धाव घेतलेली पुन्हा या संदर्भात। या विषय सुद्धा देखील आयुक्त साहेबांनी या नोटीसची स्वतः गांभीर्याने दखल घ्यावा। 2 महिन्याचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना देतोय। जर आयुक्त साहेब याच्यावर काही कारवाई नसेल करत, तर कायद्याने ही नोटीस आयुक्त साहेबांना लागू होती। प्रशासनाचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर हे केसेस कोर्टात चालू शकतात, असं या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मी आपल्याला प्रसार माध्यमांना माहिती देतो। या ठिकाणी मी थांबतो। आज मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय रवींद्र जाधव साहेब यांना समक्ष भेट घेऊन आणि त्यांना एक निवेदन सादर केलं, की गेल्या 2018 पासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती आपला लढा देत आहे, की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं भव्य दिवस स्मारक या मालेगाव शहरात या मौसम पूल फायनल प्लॉट क्रमांक 74 म्युनिसिपल मराठी शाळेत झालं पाहिजे। पण त्या ठिकाणी काही राजकीय हट्टास्फोटी आम्ही त्या ठिकाणी हरलो, आणि सत्तेपुढे शानपण चालत नाही, त्यांनी तिचा अभ्यासिकेचा घाट घातला। असो, चांगलं आहे, तो पण प्रोजेक्ट चांगला आहे, त्याला काय विरोध केला नाही आम्ही, परंतु ते काम करत असताना PWDने ते काम केलेलं होतं, म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन। पण PWDने काम करत असताना 1,75,00,000 रुपयाचे निविदा मी कोर्टात सादर केले, आणि नुसतं त्याला प्लास्टर करायचे, रंगरंगोटी करायचे, बँचे टेबल ठेवायचे, 1,75,00,000 रुपये खर्च येतो का अभ्यासाचा। मग त्या ठिकाणी तात्पुरती मनाई हुकूम मिळाला। मनाई हुकूम मिळाल्यानंतर PWDने विनवण्या केल्या की तो प्रोजेक्ट आता फायनल झालेला आहे, निविदा निघल्या गेलेली, आम्हाला तेवढं काम करू द्या, याच्यानंतर आम्ही थांबून जाऊ। कोर्ट मॅटर चालू असताना, न्यायप्रविष्ट बाब असताना मालेगाव महानगरपालिका त्या ठिकाणी म्हणते की आम्ही हे काम केलेलं नाही। आम्ही त्यांना देखील पार्टी केलं होतं, मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना। मग त्याच्यानंतर गेल्या वर्षभरात
मालेगाव महानगरपालिकेने तो विषय न्यायप्रविष्ट असताना फुले स्मारकचा 1.5 कोटी रुपयाच्या निविदा काढल्या, 50-50 लाखाच्या 3 निविदा काढल्या आणि 50-50 लाखाच्या 3 निविदा काढून ते 1.5 कोटी रुपये संगनमताने हडप केले. संगनमताने हडप केले. मी माहितीच्या अधिकारात कागद काढले तर जेव्हा त्यांना कळलं की कागद तर माहितीच्या अधिकारात गुलाब वगैरे मागते, मग त्याच्यातलं त्यांना षडयंत्र समजलं की आपण जे षडयंत्र केले हे उघडकीस येणार. मग त्यांनी त्याच्यात मला अर्धी अपुरी माहिती दिली. अपील झाल्यावर सुद्धा माहिती देत नाही. माझं दुसरं अपील नाशकात गेलेलं आहे. परंतु मी ते येणाऱ्या 17 फेब्रुवारीला ती तारीख आहे आणि त्या तारखेनुसार ते 1.5 कोटी रुपयाचा त्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे, तो न्यायालयात सादर करतोय. म्हणून त्या ठिकाणी आमच्या वकिलांचं म्हणणं आहे, ॲडव्होकेट सिनियर डिव्हिजनल मर्चंट साहेब प्रदीप मर्चंट त्यांचा मुलगा देखील त्या केसमध्ये फार जोमाने लढतात, निमिष मर्चंट आणि त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी सांगितलं गुलाब भाऊ यांची चौकशी लावा, विभागीय चौकशी लावा, नोटीस टाका. आम्ही कोर्टात मार्फत आपल्याला नोटीस बनवून देतो, त्यांना नोटीस द्या कमिशनर साहेबांना. जर कमिशनर साहेबांनी विभागीय चौकशी लावून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल नाही केले किंवा त्यांना शास्ती नाही केली किंवा त्यांना बंडतर्फे नाही केलं तर 2 महिन्याचं अल्टिमेटम आपण आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. 2 महिन्यात जर आयुक्त साहेबांनी या चौकशा नाही लावल्या तर आयुक्त साहेब स्वतः ह्या गोष्टीचे गुन्हेगार बनतील आणि आयुक्त साहेबांवर आपण गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात ओढू की तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी, तुमच्या प्रशासनात कोण काय करतं कोण काय नाही करतं तुमच्या आयुक्त करायला याची खबर पाहिजे. आणि 1.5 कोटी रुपये जेव्हा निघले तर तुम्हाला खबर नाही का, तुम्ही नवीन जरी असले. म्हणून मी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीचं या ठिकाणी लेखी निवेदन व ॲडव्होकेट प्रदीप जी मर्चंट साहेबांनी दिलेली नोटीस त्यावेळेचं माझ्याकडे एस्टिमेट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं, म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD महाराष्ट्र शासन यांनी किमान 1,75,00,000 रुपये त्याची मरामतीसाठी काढलेले आहे, नूतनीकरणासाठी. आणि मुळात 80 वर्षाची बिल्डिंग आहे ती, तिचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही, तिचं कुठले पहिले कसं बेकायदेशीर कामकाज येते, तिला प्लास्टर मारायला नको, ती बिल्डिंग केव्हाही कोसळू शकते. यांनी जुन्या 80 वर्षापूर्वीच्या बिल्डिंगला 375 कोटी रुपये PWDने काढलेले आहे. आणि आता नवीन यांचं कान उघडकीस आलं, 1,50,00,000 रुपये काढले, 1.5 कोटी रुपये. आणि 1.5 कोटी रुपयाची मी MB जेव्हा पाहिली तर माझं डोकं काम नाही करत होतं. त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही MB रेकॉर्ड करताना इथं खुर्ची बसवली का, बेंच बसवले का, कम्प्युटर लावलं का, दरवाजे लावले, असं कुठलाही उल्लेख नाही. आपण साधारण 50,000 रुपयाचं व्हाउचर जर केलं, मी प्रसार माध्यमांना सांगतो की त्या ठिकाणी दाखवा लागतं 50,000 रुपयाचं काय केलं तुम्ही, ऑडिट करावं लागतं त्याचं वालं. ऑडिटवाल्यांना त्रास होतो म्हणे त्याचा. आणि हे 1.5 कोटी रुपये काढतात, यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. आयुक्त साहेबांना समक्ष बजावलं आणि आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब याच्यावर विभागीय चौकशी लावा आणि जो दोषी ठरत असेल त्याच्यावर कारवाई करा. अन्यथा जर दोषी नसेल ते आम्हाला दाखवा, आम्हाला तरी समजून सांगा की निविदा न्यायप्रविष्ट असताना कशी काढू शकता तुम्ही. म्हणजे मालेगाव महानगरपालिका चाललं काय, इथं कोणाचा अंकुश आहे का नाही. ज्याला वाटलं तशी मनमानी करू राहिला, ज्याला वाटलं तसे काम करू राहिला. लोक हैराण आहे, परेशान आहेत. दुनियाभरचं मालेगाव शहरात नागरिक परेशान आहेत. कोण कुठं काय करते, काही देणे घेणे नाही, यांची मनमानी चालू आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही कमिशनर साहेबांना विनंती केली की संबंधित अधिकाऱ्यांवर, दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करवा. अन्यथा मी आपल्या विरोधात न्यायालयात गेलेलो जे याची आपण दखल घ्या. तर आपण सजाचे साक्षीदार पात्रता होऊ शकता. म्हणून ही नोटीस मी आपल्याला न्यायालयात आणि ओढल्याशिवाय राहणार नाही आणि होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार राहा. मी आज समक्षपणे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन आणि आयुक्त साहेबांना कोर्टची नोटीस सुद्धा समक्ष बजावलेली.